फक्त 3 एकर शेती आणि आज लाखोंच्या किमतीचे ब्रीडिंग बोकड तयार करण्याचं स्वप्न. तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत, पण एका शेतकऱ्यानं दुग्ध व्यवसाय सोडून एक असा निर्णय घेतलाय की आज अनेक शेतकरी त्यांचा फार्म पाहण्यासाठी येतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे. इथले प्रगतशील शेतकरी विष्णू पंडित खेडकर यांनी शेतीसोबत असा जोडधंदा उभा केला की जो आज अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. विष्णू भाऊंकडे अवघी 3 एकर शेती आहे. सुरुवातीला ते गाय पालन करून दुग्ध व्यवसाय करत होते, पण दिवसभर राबूनही अपेक्षित उत्पन्न त्यांना मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. एक दिवस यूट्यूबवर बीटल जातीच्या शेळ्यांचा व्हिडिओ त्यांनी पाहिला. त्यामध्ये लाखोंच्या किमतीने विकले जाणारे ब्रीडिंग बोकड पाहून त्यांनी याच व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवात झाली फक्त 5 बीटल शेळ्या आणि एक 4 महिन्यांच्या ब्रीडरपासून. घराशेजारी साधं पण नियोजनबद्ध शेड उभारलं. शेळ्यांसाठी स्वच्छ पाणी, व्यवस्थित गव्हाणी म्हणजे प्रत्येक गोष्टींची त्यांनी अगदी काटेकोरपणे काळजी घेतली. फक्त तेवढंच नाही, शेळ्यांच्या चाऱ्यासाठी स्वतःच्या शेतात त्यांनी मेथी घास, दशरथ घास आणि मार्बेल गवताची लागवडही केली. तर वर्षभरासाठी तुरीच्या भुसकटाचा साठाही करून ठेवला आहे. आज त्यांच्या फार्मवर 15 ते 20 लहान मोठ्या बीटल शेळ्या आहेत. त्यांचं पुढचं लक्ष आहे की 40 ते 50 शेळ्यांचा दर्जेदार कळप तयार करणं. मादी पिल्लं स्वतःकडे ठेवून भविष्यातील वाढीवर भर देत आहेत, तर नर बोकड ब्रीडिंगसाठी विकण्याचा त्यांचा मानस आहे. विष्णूभाऊंचं एकच स्पष्ट मत आहे, शेळीपालन सुरू करण्यापूर्वी यशस्वी फार्मला एकदा भेट द्या. संपूर्ण माहिती घ्या, शेळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि व्यवस्थापन योग्य ठेवा. शेळीपालनामध्ये फायदा आहे, पण निष्काळजीपणा केला तर तोटाही होऊ शकतो. त्यांच्या मते योग्य नियोजन, दर्जेदार खाद्य, स्वच्छता आणि स्वतःचं लक्ष असेल तर शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा बीटल शेळी पालनचा फार्म कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी शेती आणि पशुपालनाच्या यशोगाथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेळीपालन करू इच्छिणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.